मन ज्याचं प्रभावशाली तो मानव, आणि मन ज्याचं सकारात्मक, ज्याची मनोवृत्ती सकारात्मक, तो ईश्वरीय वृत्तीचा. ज्याची मनोवृत्तीच मुळात नकारात्मक, तो असुरी प्रवृत्तीचा. असुर आणि ईश्वर दोघांमध्ये फार फरक, पण तो कशाचा? असुराला शिंग असतात आणि ईश्वराला नसतात, असा आहे का? असुराचे लांब केस असतात आणि ईश्वराचे आखूड असतात, असं आहे का? असुर अक्राळ विक्राळ असतो, काळाकुळा असतो, आणि ईश्वर गोरा पान असतो, असा आहे का? यापैकी एकही फरक ईश्वर आणि असुराला सिद्ध करत नाही. ईश्वर आणि असुर यांच्यात फरक एकच आहे, तो आहे मनोवृत्तीचा फरक. नीट लक्षात घ्या, पुन्हा लक्षात घ्या. ईश्वर आणि असुर यांच्यात कमालीचा फरक आहे, पण तो फरक फक्त मनोवृत्तीचा फरक. मनोवृत्तीवर सगळं काही अवलंबून आहे, सगळं काही. म्हणून मनोवृत्तीकडे लक्ष देणं गरजेचं. मनोवृत्तीला तुम्हाला डिफाईन करता येईल का? व्याख्या करता येईल का? करता येईल ना. मनात सतत सुरू असलेल्या प्रबळ विचारांची सत्ता म्हणजे मनोवृत्ती. मनात सतत सुरू असलेल्या प्रबळ विचारांची सत्ता किंवा प्रबळ विचारांचा पगडा म्हणजे मनोवृत्ती. तुमच्या मनात सुरू असलेले, सातत्याने सुरू असलेले कोणते प्रबळ विचार आहेत, त्याच प्रबळ विचारांची सत्ता तुमच्या मनावर राज्य करते. त्याच प्रबळ विचारांचा पगडा तुमच्या मनावर असतो आणि तुमचं मन तशा प्रकारे वागायला लागतं. तुमचं वागणं म्हणजे तुमच्या मनावर ज्या प्रबळ विचारांचा पगडा आहे त्याच्यानुसार तुमचं वागणं आहे. आता याची यादी कितीही लांबलचक तुम्ही करू शकता. कोणत्या प्रबळ विचारांचा तुमच्यावर पगडा आहे? तुमच्या मनावर मी करू शकतो या विचारांचा पगडा आहे की मी करू शकणार नाही या विचारांचा पगडा आहे? आत्मनिरीक्षण करायला काय हरकत आहे? मी करू शकतो किंवा मी करू शकत नाही, कोणत्या विचारांना तुम्ही सातत्याने आळवत असता तशा प्रकारची तुमची मनोवृत्ती होणार, सकारात्मक किंवा नकारात्मक. मी अगदी सध्या स्थूळ दृष्टीने बोलतोय, वरचेवर बोलतोय. आपण हळूहळू खोलात जाऊया. आपल्या मनावर पगडा कोणत्या विचारांचा आहे? प्रत्येक बाबतीत आपल्याला समस्याच दिसतात की निराकरण करण्यावर आपला भर असतो? प्रबळ काय बघा, हरकत नाही चेक करायला. प्रत्येक बाबतीत आपल्याला समस्याच दिसतात की समस्यांचं निराकरण करण्यावर आपला भर असतो? आता याच्यावर मनोवृत्ती बऱ्यापैकी अवलंबून आहे. कुटुंबातीलच काही लोक ज्या समस्या निराकरण करण्यावर भर देत असतात
आणि काही लोक मात्र प्रत्येक गोष्टीत काय काय समस्या उद्भवू शकतात त्याची यादी बनवत असतात. घरात लग्न जरी म्हटलं तरी 4 समस्या येणार, 10 समस्या येणार. यांच्याजवळ यादी फार मोठी आहे. आणि कुटुंबातील 1-2 लोक अशी असतात, समस्या येणार याचा विचार करण्यापेक्षा समस्येला निराकरण कसं करत जायचं याच्यावर चिंतन करा ना. दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे. डेफिनेटली. का वेगळा आहे? कारण वृत्तीच वेगळी आहे. वृत्ती म्हणजे काय? दिवसभर सातत्याने करत असलेल्या प्रबळ विचारांचा पगडा. चेक करा. मी इतरांचे सतत दोष शोधत असतो की मी इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करत असतो? पगडा कशाचा आहे तुमच्यावर? इतरांचे दोष वारंवार शोधत राहण्याचा की इतरांचे गुण हेरण्याचा? सतत दोष शोधत राहणाऱ्या लोकांना गुणांचं घेणं देणं काय आहे? ते दोषदर्शी आहेत. दोषांचं दर्शनही करतात आणि दोष दाखवून सुद्धा देत असतात, दर्शवत सुद्धा असतात. दोषदर्शी व्यक्तिमत्व. तुम्ही कोणत्या भागात बसताय बघा. इतरांचा दोष तुम्ही शोधत राहणार की इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करता? मग त्याच्यात असतील ना 10 दोष असतील, पण चांगला गुण कोणता आहे ते हेरण्यासाठी तुमची शोध मोहीम असते का? त्या 10च्या मागे एक गुण कोणता आहे आणि तो आपल्या कामाचा? ही वृत्ती आहे. थोडं नीट लक्षात घ्या. आपण जे नाही आहे त्याच्यावरच विचार करत राहता की जे उपलब्ध आहे त्या गोष्टीत आनंद मानता? वृत्ती ही पगडा आहे तुमच्यावर. जे नाही आहे त्याच बाबतीत तुम्ही विचार करत राहता का? शरीरात काय नाही आहे? सुडौलपणा नाही आहे, स्ट्रेंथ नाही आहे, फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. काय नाही आहे ते शोधताय. पण उपलब्ध जे आहे त्याच्यात आनंद आहे का? जे उपलब्ध आहे त्याच्यात आनंद मानणारा तो सकारात्मक मनोवृत्तीचा असणार हे तुम्ही स्वाभाविकतेने म्हणू शकता. कारण अतिशय स्थूळ आहे, अगदी वरचेवर बोलतोय. पण आपण कुठे बसतोय? मुलांमध्ये काय काय नाही आहे, पत्नीमध्ये काय काय नाही आहे ते शोधताय का? त्याचा विचार करताय का? की पत्नीतला कोणता गुण तुम्हाला खूप जास्त अपील करतोय त्या गुणावर लक्ष केंद्रित करताय? त्या मुलांमधला कोणता गुण अपील करतोय त्या गुणावर लक्ष केंद्रित करताय? स्वाभाविकतः गुणावर लक्ष केंद्रित करताच तुमच्या आनंदाला भरतं येतं. आणि त्यांच्यामध्ये जे नाही आहे त्याचा विचार करत बसलात म्हणजे तुम्हाला सगळं काही हरवल्यासारखं वाटतं. पैसा नाही आहे, श्रीमंती नाही आहे, ऐश्वर्य नाही आहे, शिक्षण नाही आहे, सौंदर्य नाही आहे, सुडौलपणा नाही आहे, आरोग्य नाही आहे. नाही म्हणण्यासाठी तर मोठी लिस्ट आहे ना. आणि ही लिस्ट का बनली? कारण वृत्ती, मनोवृत्ती. आणि हे काही दिवसभरात 1-2दा होत नाही आहे, सातत्याने याचा विचार केला जातोय आणि तो पगडा तुमच्या मनावर आहे. ती सत्ता तुमच्या मनावर गाजवते आहे. हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. तुम्ही फक्त उणिवांचा, मर्यादांचाच विचार करता की उपलब्ध पर्यायांचा विचार करता?
सातत्याने विचार कोणते दिवसभरात? उणिवा, मर्यादा. माझ्या मर्यादा अनेक आहेत. मी वयस्कर आहे ना, मी स्त्री आहे, मी कमी वयाचा आहे, मी ग्रामीण आहे, मी कमजोर आहे, मी अबला आहे. मर्यादा आहेत. आणि या मर्यादांचा विचार दिवसभर होतोय की जी वस्तुस्थिती तुमच्यासमोर प्रकट झाली आहे त्यात ज्या उपलब्ध पर्याय आहेत तुमच्याजवळ, जे ऑप्शन्स आहेत, वयस्कर असाल तरी पण एक नाही 10 ऑप्शन्स आहेत, गरीब असाल तरी सुद्धा 10 ऑप्शन्स आहेत तुमच्याजवळ. तर 10चा आकडा धरून बसू नका, अनेक ऑप्शन्स आहेत तुमच्याजवळ. स्त्री असाल तरी अनेक ऑप्शन्स आहेत, आणि बेड रिडन असाल तरी सुद्धा अनेक ऑप्शन्स आहेत. तुमच्याजवळ उपलब्ध असलेल्या पर्यायांचा तुमचा विचार आहे का? मनोवृत्ती. तुमच्या मनावर पगडा कोणत्या विचारांचा? हेच तर आश्चर्य आहे. आणि नेमकं आपण आपल्या सभोवताली पाहण्यात धन्यता मानतो, पण आपल्या मनात सातत्याने कोणत्या विचारांची सत्ता, कोणत्या विचारांचा पगडा, ते मात्र आपण बघत नाही. म्हणून आपण आपल्या अंतरंगातून नेहमी परेशान असतो. बाह्य परिस्थिती अनुकूल जरी झाली, बाह्य परिस्थिती आपल्यासाठी घडी व्यवस्थित बसली तरी सुद्धा आपण अंतरंगातून परेशान असतो. कारण आहे आपली नकारात्मक मनोवृत्ती. कधी विचार केलाय, एखादा लहान मुलगा पडतो, पडल्यानंतर तो मुलगा त्याच्या आईवडिलांना दोष देतो का? तुम्ही जन्माला घातलं म्हणून पडलो. आई तू तिकडे किचनमध्ये होती म्हणून पडलो. बाबा तुम्ही ऑफिसला निघून गेलो म्हणून पडलो. तो पडतो, धडपडतो, ठेचाळतो, पण कोणाला आरोप न करता, कोणाला दोष न देता परत उभं राहण्याची धडपड करतो, प्रयत्न करतो, उभा राहतो, रांगतो, उभा राहतो, रांगतो, उभा राहतो आणि चालायला लागतो. हे काय आहे? हे त्याच्या मनात सातत्याने ज्या विचारांचा पगडा आहे त्याचं सगळ्यात मोठं निकाल आहे, सगळ्यात मोठा निकाल आहे. जो मुलगा रांगताना उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, पडतोय, त्याच्या आईला त्याची चिंता आहे, त्याची काळजी आहे, त्याला शंका आहे, तो उभं राहील की नाही, त्याला राहता येईल की नाही, चालता येईल की नाही, पण त्याला मात्र शंका नाही. त्याचा प्रयत्न कंटिन्युअस सुरू आहे आणि तो धडपडत धडपडत उभाही राहतोय आणि चालायलाही लागतोय. आहे ना आश्चर्य? कशामुळे? त्याच्या सकारात्मक मनोवृत्तीमुळे. मनात कुठली शंका नाही, कुशंका नाही, आशंका नाही, संशय नाही, म्हणून आहे. मी उभं राहणार आणि चालणार, या विचारांचा पगडा आहे, या विचारांची सत्ता आहे, म्हणून आहे. ही सकारात्मक मनोवृत्ती आहे. थोडा विचार करा. पुढे पुढे हाच मुलगा हळूहळू शंकेने भरायला लागतो, हळूहळू कुशंकेने भरायला लागतो, हळूहळू संशयाने भरायला लागतो. का? कारण तेच आईवडील, ज्या आईवडिलांकडे तो पुन्हा पुन्हा लक्ष द्यायला लागतो, त्या आईवडिलांची किंवा त्या शिक्षकांची टीका, त्याच्यावर केलेली टिप्पणी, या टीका टिप्पणीला तो त्याच्या मनात वारंवार घोळत राहतो आणि त्या टीका टिप्पणीचे ते विचार त्याच्यावर पगडा घालायला लागतात. आठवा ना आपलं बालपण. तेच बालपण
जेव्हा आपण रांगत होतो आणि उभं राहत होतो तेव्हा आपण कोणाकडे लक्ष दिलं नाही, कोणाचा राग केला नाही, कोणावर आरोप केला नाही, कोणाला दोष दिला नाही, फक्त उभं राहण्यात धन्यता मानली. पण पुढे वयात येत असताना कोण माझ्यावर टीका करतंय, कोण टिप्पणी करतंय, वडील काय म्हणतात, आई काय म्हणते, शेजारी काय म्हणतात, शिक्षक काय म्हणतात, त्याच्यावर बारकाईने लक्ष. आणि ते जेवढं लक्ष द्यायला लागलो, त्याचं चिंतन जेवढं वाढायला लागलं, आपली मनोवृत्ती बदलायला लागली. जेवढं इतर लोकांच्या टीका टिप्पणीकडे आपण लक्ष द्यायला लागलो, तेवढे आपण दोषदर्शी बनलो, त्यांचे दोष काढायला लागलो. आपल्याला वाटतं आपला स्वभाव असा आहे, इतरांचा दोष काढणं आपला स्वभाव नाही. तुमचा दोष काढण्याचा स्वभाव का निर्माण झाला? तो तुमचा मूळ स्वभाव नव्हता. तो का निर्माण झाला? कारण तुम्ही इतर लोक तुमच्यावर काय टीका करतायत, काय टिप्पणी करतायत, या गोष्टीला महत्त्व द्यायला लागलात आणि त्याची रिॲक्शन म्हणून इतर लोकांना काय काय दोष आहेत हे शोधायला लागलात. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर टीका केली नसती तर तुम्ही देखील टीकाकार झाला नसतात. थोडं नीट लक्षात घ्या. ॲक्शन हॅज रिॲक्शन अँड कम्प्लिटली इन अपोजिट डिरेक्शन. तुमच्यावर आरोप झाले नसते तर तुम्ही देखील आरोपाच्या फंद्यात पडले नसते, कारण तुमच्या मनात तशा प्रकारचे विचार घोंघावत राहिले नसते. आश्चर्य आहे. जसे जसे वयात यायला लागलात तसे तसे आईवडील टीका करत राहिले, शिक्षक टीका करत राहिले, टिप्पणी तुमच्यावर होत राहिल्या. तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्हाला हे येत नाही, तुम्हाला ते येत नाही, तुम्ही या लायक नाही, तुम्ही त्या लायक नाही, तुमची ही क्षमता नाही, तुमची ती क्षमता नाही, अनेक गोष्टींची टीका होत राहिली. आणि सोबत सोबत वयात येताना मग तुमचे मित्र तुमची खिल्ली उडवायला लागले. जेवढं तुम्ही जास्त टीका टिप्पणीकडे लक्ष द्यायला लागले, तेवढी तुमची खिल्ली जास्त उडवली गेली. बघा, आठवा. कोणी तुम्हाला एखाद्या बुटक्या म्हटलं, काळ्या म्हटलं, नकट्या म्हटलं, काहीतरी तुमच्यातला दोष पाहिला आणि तुम्हाला तेवढं म्हटलं, आणि तुम्हाला जर ते जिव्हारी आलं, तुम्ही चिडलात, तर तुम्ही टार्गेट बनलात. पण त्या गोष्टीला तुम्ही हसण्यावारी घालवलं. तुम्हाला पुन्हा फिरून कोणी तसं म्हटलंच नाही. ॲग्रीड ऑर नॉट? तुम्हाला ते जिव्हारी का लागलं? दिवसभर सातत्याने तुम्ही त्याच्यावर विचार करत राहिलात. त्या विचारांचा प्रभाव, त्याचा पगडा, त्याची सत्ता तुमच्यावर गाजवली गेली, म्हणून तशी वृत्ती बनली आणि तुम्ही त्या वृत्तीचे म्हणून तुमची खिल्ली उडवली गेली. ॲग्रीड आहे ना? तुम्हाला बुटका म्हटलं आणि तुमच्या उंचीचे कितीतरी लोक आहेत, पण त्यांना त्याचा फरक पडला नाही. तुमच्यापेक्षा कमी उंचीच्या लोकांनाही तो फरक पडला नाही, पण तुम्हाला मात्र आजही बुटका म्हटला म्हणजे चिडते. मनोवृत्ती. जसे जसे वयात यायला लागलात, उभं राहताना फक्त प्रयत्न ह्याच एककासोबत जगणारे तुम्ही, कुठला दोष, कुठला आरोप, या गोष्टींच्या भानगडीत न पडणारे तुम्ही, पण त्या टीका टिप्पणीकडे लक्ष द्यायला लागले. हळूहळू ती खिल्ली उडवणाऱ्या मित्रांना तुम्ही शत्रू समजायला लागले. मग त्याच्यातच कोणाला तरी जवळ करण्याचा प्रयत्न, हा माझा नाही, तो माझा नाही, तो माझा नाही, आणि जवळ करण्यासाठी तुम्ही निघालात तर खरं, पण कोणीतरी झिडकारलं. ज्यांच्या मागे तुम्ही जास्त हात धुवून लागता ते लोक तुम्हाला झिडकारणारच आहे. तुमची मुलं काय असेनात. खूप पाठीमागे लागा एखाद्याच्या.
आजच प्रयोग करून बघा. सकाळपासनं 4 तास फक्त बायकोच्या मागेच फिरा. करून बघा फक्त. ती बायको तुम्हाला झिडकारायला लागेल. काय लावलं हो, काय मागे मागे फिरताय, तुम्हाला काम नाही का काही? मोठं आश्चर्य वाटेल. मोठं आश्चर्य वाटेल. करून बघा 2 तासात. येत्या 2 तासात तुम्ही फक्त नवऱ्यामागे फिरा. तुमच्या पदरी झिडकारणं येणंच आहे. वयात येता येता काहींनी तुम्हाला झिडकारलं, कारण अगोदर काही तुमची खिल्ली उडवत होते, त्यांना तुम्ही शत्रू मानून बसलात. काही टीका टिप्पणी करत बसले, त्यांच्यावर तुम्ही आरोप करत बसलात. मग माझ्यासाठी कोण चांगलं, माझ्या जवळचं कोण, मला समजून घेणारं कोण, त्याच्या मागे मागे एवढे हात धुवून लागलात आणि त्यांनी तुम्हाला झिडकारलं. माझं कोणीच नाही. माझं कोण आहे? आपलं कोण आहे? कोणीच नाही. मग देवा जन्माला कशाला घातलं? अपेक्षाभंग. कोणाकडून अपेक्षा करावी आम्ही? बाकीचे तर खिल्ली उडवतात, बाकीचे टीका करतात, ज्यांच्या मागे जावं ते झिडकारतात. आमची काय किंमत आहे? आमची काय लायकी? आमची काय क्षमता आहे? आमच्या अपेक्षा कोणाकडून पूर्ण होणार नाही. अपेक्षाभंग झालेला व्यक्ती, स्वप्नांचा चुराडा झालेला व्यक्ती, असं आम्ही लेबल लावून घेतलं. झाले नकारात्मक? येस. आणि आज मग त्याच विचारांचा एवढा प्रचंड पगडा आहे की हे विचार अपेक्षाभंग होण्याच्या मागे आम्हाला प्रचंड वेगाने घेऊन जातात. एका थोड्याशा गोष्टीचा अपेक्षाभंग झाला म्हणजे तुमच्या अंतरंगातून अपेक्षाभंग झालेल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळायला लागतो. ॲग्रीड? काय कारण आहे? त्या विचारांची सत्ता, त्या विचारांचा पगडा तुमच्या मनावर आहे. करा, विचार करा. आणि जेवढ्या लोकांना या दुष्टचक्रातून जावं लागलंय, ते टीकाटिप्पणी असो, किंवा ते खिल्ली उडवली गेली असो, किंवा मग ते झिडकारलं गेलं असो, किंवा अपक्षभंग झालेला असो, त्या लोकांना शंका कुशंका येणार, त्याला संशय येणार. कोणी चांगलं वागायला लागलं म्हणजे हा पण झिडकारणार का, ही संशय तुम्ही घेणार. कोणी तुमच्याबरोबर चांगलं वागतंय तर हा पण खिल्ली उडवेल का, ही शंका येणार. तुम्ही काही करायला गेलात म्हणजे माझ्यावर टीका होणार का, माझ्यावर टिप्पणी केली जाणार का, हे तुमच्या मनात येणार. तुम्ही कुठल्या लोकांबरोबर डील करायला लागलात म्हणजे माझ्या अपेक्षाभंग होणार का, हे तुमच्या मनात येणार. शंका कुशंकांनी भरलेला माणूस. कारण नकारात्मक विचारांचा पगडा प्रचंड आहे. आणि हे वयात येतानापासून तर आजपर्यंत आहे. आणि जसं जसं वय वाढत चाललं आहे, 50 गाठली आहे, 60 गाठली आहे, 70 आहे, काही तर 90मध्ये आहेत. आणि जसं जसं त्यांचं वय वाढतं आहे तशा शंका कुशंका वाढत आहेत, कारण याच विचारांचा पगडा वाढतोय. आहे ना आश्चर्य? मित्रांनो, तुम्हाला आत्मनिरीक्षण करण्यासाठी या गोष्टी समोर ठेवल्या गेल्या आहेत. आजचा दिवस आत्मनिरीक्षणाचा समजा. तुम्ही कुठे आहात? कोणत्या स्टेटला आहात? तुम्हाला चेक करायचं आहे. कशासाठी? कारण त्याच्याशी निगडीत वर्तन तुमचं होत असतं, आणि जसं तुमचं वर्तन होत असतं तसंच तुमचं व्यक्तिमत्व. तुम्हाला वाटायला लागतं माझा स्वभावच असा आहे, मी फार चिडका आहे. पण तू का चिडतोस माहिती आहे? तुझ्या चिडण्यामागे हीच कारण आहेत. माझा अपेक्षाभंग झाला म्हणून मला चिडायला होतं. तू का चिडतोयस? कोणीतरी माझी खिल्ली उडवतं. खरं पाहिलं तर तो त्याचं मत मांडत असतो, तो लाईटली घेत असतो, पण तुम्हाला वाटतं माझी खिल्ली उडवली गेली.
तो त्याचं मत मांडत असतो आणि तुम्हाला वाटतं माझ्यावर टीका करण्यात आली. तुमच्या मनातच तसं होतं. तुम्हाला वाटतं माझा स्वभाव चिडका आहे, तुम्हाला वाटतं माझा स्वभाव रागीट आहे, तुम्हाला वाटतं माझा स्वभाव रडण्याचा आहे, मला फार लवकर रडू येतं. थांबा, तुम्हाला लवकर रडू येतं हा तुमचा स्वभाव नाहीच आहे, ती तुमची मनोवृत्ती आहे. वारंवार वृत्ताकार दिशेमध्ये म्हणजे गोलाकार दिशेमध्ये म्हणजे वारंवार तेच ते सायकल, तेच ते सर्कल तुमच्याबरोबर घडतंय हे कारण त्याच विचारांचं वारंवार सर्कल आहे आणि ते तुमचं VCS सर्कल आहे. तुम्ही पाहिलं का तुमच्या भावना ज्या भावना उद्दीपित होत असतात, वारंवार उद्दीपित होत असतात, तशा प्रकारचे विचार तुमच्या मनात वारंवार येत असतात. जर चिडण्याच्या भावना आल्यात ना, राग करण्याच्या भावना आल्यात ना, जर रडण्याच्या भावना आल्यात ना, तर तुमचे विचार देखील तसेच येत राहतात. म्हणजे सुरुवातीला विचारांच्या पगड्यामुळे तशा भावना निर्माण होत आहेत आणि तशाच भावनांमुळे तसेच विचार निर्माण होत आहेत. त्यातून बाहेर काही येता येत नाही. ही मनोवृत्ती त्रासदायक आहे. यातून बाहेर पडायचं आहे ना, तुम्हाला तुमच्या मूळ स्वभावाला पोचायचं आहे ना, तुमच्या मूळ अस्तित्वाला हात घालायचा आहे ना. कारण नीट लक्षात घ्या, तुमचं अस्तित्व रडक्याचं अस्तित्व आहे का? तुमचं अस्तित्व म्हणजे चिडक्याचं अस्तित्व आहे का? तुमचं अस्तित्व म्हणजे रागीट व्यक्तीचं अस्तित्व आहे का? तुमचं अस्तित्व असं आहे का? फक्त एकदा प्रश्न करा. आत्मनिरीक्षण करायला हरकत नाही. जर तसं असेल तर तुम्हाला 24 तास रडण्यामध्ये खूप समाधान वाटेल. 24 तास ओरडण्यामध्ये खूप समाधान वाटेल. 24 तास राग करण्यात समाधान वाटेल. 24 तास तुम्हाला आक्रोश करण्यामध्ये खूप समाधान वाटेल. पण असं होतं का? कारण ते तुमचं अस्तित्वच नाही आहे. तो तुमचा स्वभावच नाही आहे. ती तुमची वृत्ती आहे. वृत्ताकार फिरणारे ते विचार आहेत आणि ते विचार घोंगावत आहेत, तुम्हाला त्यात अटकवून ठेवलेत. हे चक्रव्यूह आहे. जीवनात प्रवेश करू शकतात, परंतु जीवनाच्या या चक्रातून बाहेर पडू शकत नाहीत. म्हणून आपल्याला आपल्या वृत्तींकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. बारकाईने. आता मित्रांनो, अस्तित्वावर जर बोलतोय आपण, तर आपलं नेमकं अस्तित्व काय आणि आपण आपल्या अस्तित्वाच्या हळूहळू दूर कसं जायला लागतो आणि मनोवृत्तींमध्ये अटकायला कसं लागतो, नकारात्मक मनोवृत्तीत कसं अटकायला लागतो हे चेक करायला. मनाच्या काही अवस्था मी तुमच्यासमोर मांडतोय. येत्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीवर जर विजय मिळवायचा असेल तर मनाच्या या अवस्थांना तुम्ही टिपून घ्या. लिहून घ्या. हा अभ्यासाचा विषय आहे. मनाच्या या अवस्था तुम्हाला खूप काही दर्शवतात. या अवस्थांमधून सगळेच लोक थोडा काळ जात असतात, परंतु जो व्यक्ती दीर्घकाळ या अवस्थेमध्ये राहतो तो व्यक्ती त्या मनोवृत्तीचा होऊन जातो. मनाच्या 8 अवस्था आहेत. मनाची पहिली अवस्था कोणती? निद्रावस्था. मनाची दुसरी अवस्था सुषुप्त अवस्था. सुषुप्त म्हणजे अर्धजागृत.
अर्धी झोपेची अर्धी जागी, सुषुप्त अवस्था. मनाची तिसरी अवस्था आहे जागृत अवस्था. जागृत अवस्था. मनाची चौथी अवस्था आहे स्वप्नावस्था. स्वप्नावस्था, स्वप्नाची अवस्था. पाचवी आहे तंद्रावस्था. सहावी आहे तुर्यावस्था. तुर्यावस्था. सगळं डिटेल देतोच आहे तुम्हाला. मनाची सातवी अवस्था आहे उन्मनी अवस्था. उन्मनी. आणि आठवी अवस्था आहे मनमनी अवस्था. मनमनी अवस्था. मित्रांनो, मन ह्या 8 वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतं. निद्रावस्था, सुषुप्त अवस्था, जागृत अवस्था, स्वप्नावस्था, तंद्रावस्था, तुर्यावस्था, उन्मनी अवस्था, मनमनी अवस्था. 8 वेगवेगळ्या अवस्थांमधून मन वारंवार जात असतं. पण काही लोक मात्र एका विशिष्ट पगड्यात, विशिष्ट सत्तेत बांधले जातात. या अवस्थांपैकी कोणत्या तरी एका अवस्थेचा एवढा जोर तुमच्यावर असतो, एवढा पगडा तुमच्यावर असतो, त्या मनोवृत्तीत तुम्ही अटकलेले असता. तुमच्या जीवनाचं बंधन काय? यापैकी एका अवस्थेत अडकून पडणे. तुमच्या जीवनाची मुक्ती काय? तर मनमनी अवस्थेला प्राप्त होणे. सगळ्यात मोठं बंधन आहे तुमच्या निद्रावस्थेचं. आणि सगळ्यात मोठी मुक्ती कोणती आहे? मनमनी अवस्थेची. थोडं नीट लक्षात घ्या आता. हे शब्द जेवढे रोचक आहेत तेवढेच तुमच्यासाठी आत्मनिरीक्षण करण्यासाठी अतिशय सहयोगी आहेत. पहिली अवस्था निद्रावस्था. तुमची निद्रावस्था तुम्हाला काय सूचित करते? तुम्ही झोपलेले आहात हे सूचित करते आहे. मग आता तुम्ही शारीरिकरित्या झोपलेले असता तेव्हा तुमची ऊर्जा संग्रहित होत असते. आणि जेवढी संग्रहित ऊर्जा असते त्या ऊर्जेच्या बळावर तुमचं श्वसन, तुमचं पचन, तुमचं रक्ताभिसरण या सगळ्या गोष्टी चालू असतात. अगदी निद्रिस्त. कुठल्या गोष्टीचं भान नाही, कुठल्या गोष्टीची जाणीव नाही, कुठल्या गोष्टीवर विचार नाही, काही नाही, निद्रिस्त. थोडक्यात तुम्ही तुमच्या संग्रहित ऊर्जेच्या बळावर तेवढा काळ जगत असता. ॲग्रीड? त्या काळात तुम्ही पुस्तक वाचत नाही, अभ्यास करत नाही, चिंतन करत नाही. त्या काळामध्ये तुम्ही पुरुषार्थ करत नाही, कर्तृत्व करत नाही. त्या काळामध्ये काही होत नाही. त्या काळामध्ये फक्त असून नसल्यासारखे, कोमात असल्यासारखे. ॲग्रीड ऑर नॉट? मग जी व्यक्ती असून नसल्यासारखी, कोमात असल्यासारखी, ती व्यक्ती आळशी नाही का? संग्रहित ऊर्जेच्या बळावर जगणारी व्यक्ती निष्क्रिय नाही का? मनोवृत्ती चेक करा आता. आपण आळशी आहोत का? आपण निष्क्रिय आहोत का? आपण आपल्या जबाबदाऱ्यांना निर्वहन करण्यात कंटाळा करतो का? जर तुम्हाला कंटाळा येत असेल, जर तुम्ही निष्क्रियता किंवा आळसाला बळी पडत असाल, फक्त संग्रहित ऊर्जेवरच तुम्ही निर्भर असाल, आहे जेवढं धुकधुक चालू आहे तेवढं चालायचं आपलं, हळूहळू पावलं टाकायचे, टाकले.
येईल तेवढं हाताने उचलायचं, बाकी सोडून दे. आळस. काही कोणी म्हटलं तिकडे धक्का दिला तर ठीक आहे, नाही तर आपलं पडून राहायचं निष्क्रिय. घरात घाण पडलीच आहे, अस्वच्छ सगळं काही आहे, दात घासण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, एवढा जास्त आळस आहे. आंघोळ करण्यासाठी बाथरूमला जायची इच्छा नाही आहे, इतका आळस आहे. हे सगळं जर तुम्हाला वारंवार जाणवत असेल तर तुम्ही निद्रावस्थेत जगताय. या निद्रावस्थेचा पगडा तुमच्या मनावर जास्त आहे. निद्रिस्त आहात तुम्ही. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला काय म्हणावं? त्याच्या हातांचा उपयोग तो करू शकत नाही, पायांचा उपयोग करू शकत नाही, बुद्धीचा उपयोग करू शकत नाही. का? निद्रिस्त आहे. मान्य आहे का? आत्मनिरीक्षणासाठी ही निद्रावस्था आपल्याला फार महत्त्वाची. ही सगळ्यात जास्त बंधन निर्माण करते. तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी बंधनं, तुम्हाला दुःख निर्माण करणारी बंधनं, तुम्हाला अडचणीत टाकणारी बंधनं, तुम्हाला नेहमी परेशान करणारी, तुम्हाला नैराश्याने भरलेली किंवा तुम्हाला उदासीन करणारी जेवढी बंधनं दिसत आहेत ती सगळी निद्रिस्त अवस्थेत तुम्ही आहात म्हणून आहे. या निद्रावस्थेतून थोडं बाहेर पडा. तुमच्या मनाची दुसरी अवस्था तुम्हाला सापडते, ती आहे मनाची सुषुप्त अवस्था. अर्धजागृत, अर्धे निद्रिस्त आणि अर्धजागृत. ही जी अर्धजागृत अवस्था असते, या अवस्थेमध्ये तुम्ही निष्क्रियता त्यागून तुमच्या सभोवताली असलेल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला तयार होता. काय परिस्थिती आहे आणि परिस्थिती पाहिल्यानंतर कुठे थोडीशी वाट मिळते का, तिथे आपली जागा मिळवता. मला क्लर्क बनता येईल का? चपराशाची नोकरी मिळेल का? कुठेतरी लग्न होईल, कुठेतरी कोणीतरी तर जोडीदार भेटेल. मग कोणीही, हो, कोणीही. तो व्यसनी असला तरी चालेल, तो दरिद्र असला तरी चालेल, तो निष्क्रिय असला तरी चालेल, कोणीतरी आहे. असे दैववादी लोक या अवस्थेत येतात. दैववादी. काय आमच्या नशिबातच ते आहे. बरोबर आहे, तुझं नशीब तसं आहे, कारण तू थोडासा जागा तरी झालास, अर्धजागृत आहेस तू. झोपलेल्यापेक्षा बरा आहे, आळशी किंवा निष्क्रिय व्यक्तीपेक्षा थोडासा बरा आहे तू. आणि ज्याच्या मनामध्ये हा दैववाद घुसलेला असतो, ज्याच्या मनामध्ये भौतिक परिस्थितीमध्ये कोणीतरी माझ्यावर उपकार करेल हा लाचार घुसलेला असतो, थोडे तरी तो हातपाय हलवायला तयार होतो. त्याचं पोट भरतं जरूर, पण लाचारासारखा नेहमी हात पसरलेला हा व्यक्ती. थोडं नीट लक्षात घ्या. आणि ही मनाची वृत्ती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटतं की हा व्यक्ती काम का करत नाही खूप जास्त, याच्यात क्षमता आहे, याची बुद्धी, हा तल्लख आहे, सगळं आहे, पण हा व्यक्ती दैवाच्या भरोशावर असतो. तुम्ही म्हणतात समाधानी वगैरे नाही. हा पूर्ण आळशी पण नाही, परंतु हा पूर्ण जागृत सुद्धा नाही आहे. हा कोणाकडे चाकरी करण्यात, कोणाकडे पाणी भरण्यात, कोणाच्या अधीन राहण्यात जास्त खुश असतो. आणि ही याची वृत्ती असते, हा याचा स्वभाव वाटतो याला. हे याच्या मनात वारंवार विचार असतात की बाबा चाकरी बरी, नोकरी बरी, हे बरं ते बरं, त्याच्या अधीन राहावं, त्याच्यात करत राहावं. अर्धजागृत आहे. मनाची तिसरी अवस्था आहे जागृत अवस्था. काही लोक जागे होतात
आणि जेवढी लोक जागी होतात त्यांचं जागरण वाढतं. जेवढी लोक जागतात त्यांची ऊर्जा सक्रिय व्हायला लागते. आतापर्यंत संग्रहित असलेली ऊर्जा ही सक्रिय व्हायला लागते. ऊर्जा निष्क्रिय नसते, ऊर्जा संग्रहित असते आणि ती सक्रिय होते. पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. जो निद्रावस्थेमध्ये असतो त्याची एनर्जी पोटेन्शियल स्टेटला असते आणि जो जागृत अवस्थेत असतो त्याची ऊर्जा कायनेटिक स्टेटला असते. त्याची ऊर्जा सक्रिय होऊन जाते, उत्साह वाढायला लागतो, त्याला स्वातंत्र्याचं भान यायला लागतं. अर्धजागृत नसतो, तो जागा होतो. तो म्हणतो याची चाकरी करण्यापेक्षा मी स्वतंत्र होऊन स्वयंशासित का होऊ नये. तुम्हाला चेक करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला इतरांच्या शासनात राहायला आवडतंय, इतरांच्या गुलामीत राहायला आवडतंय, इतरांची चाकरी करायला आवडते, की तुम्हाला प्रोफेशनल बनायला आवडतंय, तुम्हाला सेल्फ एम्प्लॉईड बनायला आवडतंय, तुम्हाला स्वतःचं शासन निर्माण करायला आवडतंय, स्वयंशासित व्हायला आवडतंय, स्वयंशिस्त आवडते, तुम्हाला स्वतःला स्वतंत्रता आवडते. कारण अर्धजागृत व्यक्ती मर्यादांच्या भाषा जास्त बोलतो आणि जागृत व्यक्ती मर्यादांच्या उंबरठ्याला ओलांडण्याचा प्रयत्न करतो. माझा बॉस सांगेल तसं मला करायचं आहे. मर्यादा आहेत मला, भन्नाट आयडिया आहेत पण मर्यादा आहेत. माझी पोस्ट ज्युनियर इंजिनियरची आहे ना, मी असिस्टंट इंजिनियर, मी सेक्शनल इंजिनियर, मी थोडीच काही एक्झिक्युटिव्ह आहे, मी थोडीच काही चीफ इंजिनियर आहे, मी थोडीच काही CEO आहे, मला थोडीच काही निर्णय घेता येतात. आपले हात बांधलेले आहेत. तुमच्या भन्नाट कल्पना, तुमच्या भन्नाट विचार, तुमचे भन्नाट सगळ्या काही गोष्टींची हे सगळं राहून जातं आणि तुमच्या स्वप्नांचा चुराडा झाला म्हणून तुम्ही रडत बसता. स्वप्न पाहिलीच नव्हती, त्या अवस्थेला गेलाच नव्हतात, अर्धजागृत अवस्थेत होतात. जागृत अवस्थेत आलात, स्वातंत्र्याची चाहूल लागायला लागली. दैववाद सुटला. दैव नाही, आता दिव्य करायचं आहे. आणि त्या दिव्यत्वाची प्रचिती येण्यासाठी मग तुमचा चौकसपणा वाढायला लागतो. काय काय करता येईल, काय करणं शक्य आहे. प्रयत्न कुठून होतात माहिती आहे, पुरुषार्थ कुठून होतो माहिती आहे. जेव्हा तुम्ही जागृत होता आणि तुमचा विश्वास काही करण्यावर व्हायला लागतो. कारण तुमची ऊर्जा सक्रिय असते ना, उफाळलेली असते ना. त्या व्यक्तीला तापट व्यक्ती म्हणतात. हा व्यक्ती तळपणारा व्यक्ती आहे, शांत बसू शकत नाही, हा जागा झाला आहे. ऑब्व्हियसली तुमची ऊर्जा तुम्हाला शांत कशी बसू दिली हो, कसं शक्य आहे? आहे ना आश्चर्य? बघा, आत्मनिरीक्षण करा. तुमच्यामध्ये एवढी उर्मी आहे का? आणि ह्या उर्मीचे विचार येत आहेत का सकाळपासून सायंकाळपर्यंत, की कधीतरी येतो आणि लगेच तुम्ही तो दिवा विझवता तसं विझवून टाकता? ती वात जी प्रकाश निर्माण करते तिला मागे खेचता आणि पणतीच्या आतमध्ये टाकून तिला दाबून मारून टाकता. संपला प्रकाश तुमचा. वातीला मागे ओढणारे आणि वातीला प्रफुल्लित करणारे तुम्हीच आहे. तुमची प्राणज्योती, तुमची प्राणशक्ती, प्राणाकर्षण शक्ती ही सगळी कुठून आहे? तुमच्या जागृत अवस्थेतून आहे. जागे होत आहे का? दिवसभरात जर ह्या विचारांचा पगडा वाढवला ना, याची सत्ता वाढवली ना, तेव्हा तुमचं जागरण होणार आहे. अवेअरनेस. आत्मनिरीक्षणासाठी स्वतःकडे पाहायचं, तासभर काढायचा, 15 मिनटं काढायची आणि बघायचं की मी कुठे आहे. इतरांच्या आधिपत्याखाली की स्वातंत्र्यासाठी झुंजार द्यायला उभा आहे. त्याच्या पुढची अवस्था, मनाची पुढची अवस्था आहे स्वप्नावस्था. एकदा जागृत झालात स्वातंत्र्याचा, तुम्हाला थोडासा
प्रभाव वाटायला लागला, आत्मविश्वास, ज्याच्या बळावर तुम्हाला काहीतरी करता यावं असं वाटायला लागलं, तेव्हा तुम्ही दूरदर्शी होण्याचा प्रयत्न करता, दूरचं बघण्याचा प्रयत्न करता आणि ती तुमची स्वप्न ठरतात. दूरचं बघण्याचा प्रयत्न करतात आणि ती तुमची ध्येय ठरतात. दूरचं बघण्याचा प्रयत्न करतात आणि ती तुमची नियोजनं ठरतात. दूरचं बघण्याचा प्रयत्न करतात आणि ते तुमची आयोजनं बनतात. आहे ना आश्चर्य? काय वाटतं? झोपेत राहिलं आणि स्वप्न पडलीत? नाही, झोपेत स्वप्न नसतात. ती संग्रहित ऊर्जा आउटलेट शोधत असते, पण तुम्ही त्याला आउटलेट देत नसता, झोपेत असतात. म्हणून ती संग्रहित ऊर्जा तेव्हा फटकन निघून जाते आणि तसं तुम्ही जाऊ द्यायला तयार नसतात. म्हणून त्या स्वप्नाच्या भन्नाट अशा त्या प्रदेशात तुम्हाला घेऊन जातात आणि तशीच निघून जातात. तुमची ऊर्जा आउटलेट शोधत असते. पण तुम्ही जागे झाल्यानंतर त्याच्या पुढच्या स्वप्नावस्थेत, जागेपणी जेव्हा स्वप्नावस्थेत जाता आणि तुम्ही कुठल्या तरी गोष्टीचं भन्नाट स्वप्न पाहता, त्या निराकाराला साकार करण्यासाठी साकार मूर्ती बनून जेव्हा तुम्ही उभे राहता, त्यावेळेस तुमच्या ऊर्जेला खरी दिशा मिळते. तुम्हाला ध्येय मिळतं. तुम्हाला त्यावेळी एक गोल सेट करता येतं. त्यावेळी तुम्हाला टार्गेट्स मिळतात. त्यावेळी तुमच्या ऊर्जेला दिशा मिळते आणि दिशा मिळायला लागली म्हणजे मग रात्री स्वप्न पडण्याची गरज पडत नाही. तुम्ही तुमची स्वप्न जागवता. स्वप्नावस्था, मनाची स्वप्नावस्था. निराकाराला साकार करण्याची, दिव्य दृष्टी निर्माण करण्याची मनाची ही अवस्था, दिव्य अवस्था, ती स्वप्नावस्था. दिवसभरात या अवस्थेत आहात का? की वय वाढत चाललं, कशाची स्वप्न, कशाचं ध्येय, कशाचं गोल, कशाचं काय, काही नाही आहे. मनोवृत्ती लक्षात घ्या. जर तुम्ही म्हणत असाल की वयात येत होतो तेव्हा पाहिली ती स्वप्न, अमुक करेन अशी दिव्यदृष्टी होती, अशी दूरदृष्टी होती, असं करण्याचं ठरवलं होतं, असे टार्गेट्स पण ठरवले होते, पण काय आता वय होत गेलं, जाऊ दे तिकडे, सगळं सोडून दिला, आपलं जाऊ दे. संग्रहित ऊर्जेत आलात तुम्ही बॅक आलात, तुम्ही रिटर्न आलात. लक्षात घ्या, पावलं मागे आलीत तुमची. मनाच्या त्या विशेष अवस्थेकडून तुम्ही बंधनाच्या अवस्थेत गेलात. सावधान. आता काय रिटायर्ड झालो हो, आता काय सोडून द्या सगळं, आहे तसं खायचं, आहे तसं निभवायचं. तुम्ही बॅक आला आहात. तुमचं स्वातंत्र्य पण राहिलं नाही. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ध्येय निर्माण केली होती, जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांच्या मागे लागला होतात, तेव्हा तुमचा आवाका काय, तुमची व्हॅल्यू काय, तुमच्या स्वतःचा आत्मविश्वास काय, तो आठवा. आणि आता तुम्ही सगळं शिथिल करून टाकलं. शिथिल करून निद्रावस्थेकडे गेलात, नुसतंच झोपलेल्यासारखे आहात आणि तुमचे काय स्वातंत्र्य राहिलं आहे. तुमचे नातू पण तुमच्याजवळ येतात आणि तुम्हाला बोट दाखवून म्हणतात, उठा, बसा. तुमचे पोरही म्हणतात, गुपचूप बसा, काय लावलंय. सुना पण तुम्हाला म्हणतात. तुम्ही बॅक आलात हो. तुमची मनोवृत्ती काम करते आहे. तुम्ही बंधनात स्वतःहून अडकून घेतलाय स्वतःला. मुक्त व्हा. मुक्तीसाठी पुढे चला. पुन्हा आठवण करून देतो, निद्रावस्था त्याच्यापेक्षा चांगली, सुषुप्त अवस्था त्याच्यापेक्षा चांगली, जागृत अवस्था त्याच्यापेक्षा उत्तम, स्वप्नावस्था. चारच अवस्थांपर्यंत आलात ना. उरलेल्या अवस्थांसाठी उद्या आहे. त्या दिव्यतम अवस्था आहेत आणि त्या अवस्थांपर्यंत जाण्याचा मार्ग कठीण नाही आहे, मुळीच नाही आहे, पण तो ठाऊक नाही आहे.
तंद्रावस्था, तुर्यावस्था, उन्मनी अवस्था, मनमनी अवस्था. आणि मित्रांनो, या अवस्था माहिती होणं, या अवस्थांना स्पर्श करणं आणि त्या अवस्थांमध्ये आपल्या विचारांना दिवसभर गुंतवून ठेवणं आणि तशी सत्ता जन्माला घालणं, हेच तर तुमचं जीवन आहे. महाजीवन आहे, संजीवन आहे.